नमस्कार, मी चेतन. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये एकता NGOनी भ्रष्टाचार विरोधात राबवली स्वाक्षरी मोहीम. कळव्यात 4 मजली इमारत कोसळली, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळली जीवितहानी. तर भांडूपमध्ये अनधिकृत झोपडपट्टी व प्रार्थनास्थळावर पालिकेचा हातोडा. भांडूप पूर्वेकडील श्यामनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेचा हातोडा. प्रार्थनास्थळावरही कारवाई केल्याने नागरिक संतप्त. श्यामनगरमधील 30 वर्षापासून असलेल्या झोपड्यांवर आज पालिकेने हातोडा चालविला. गेल्या मंगळवारी पालिकेने 200 झोपड्या तोडल्या, तर सकाळी 150 झोपड्या तोडण्यात आल्या. गरीब नागरिकांची वस्ती असणारी श्यामनगर झोपडपट्टी सुमारे 30 वर्षापासून आहे. या परिसरात 500 झोपड्या आहेत. मीठ विभागाची की खाजगी मालकीची जागा यात या जमिनीचा विकास रखडला आहे. आज मीठ विभाग तसेच पालिका विभागाने येऊन कारवाई केली. या कारवाईत रहिवाशांना कोणतीही सूचना न देता गरिबांना पालिका त्रास देत असल्याचा आरोप संजय केणी यांनी केला. श्यामनगर सोसायटी, श्यामनगर झोपडपट्टी रहिवासी सेवा संघ ही फार जुनी 1954 पासून अस्तित्वात असताना प्रत्येक BMC येते, कस्टमवाले येतात, अति निष्कर्ष विभागाचे अधिकारी येतात आणि निष्कारणपणे गरिबाला त्रास देत राहतात. कारण त्यांना काय अधिकार नसताना सुद्धा या तोडण्यात येत आहेत. हे आम्हाला खरंच वाईट वाटतं की आमच्या या गरीब लोकांना राहायला जागा नाही. प्रत्येक 15-15 दिवसाला येतात, झोपड्या तोडून जातात. या गरिबांनी करायचं काय? तर मला एकच म्हणायचं आहे, मी प्रथम आपल्या कोणत्या S9चे मी आभार मानतो की त्यांना आमची खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्याने आपल्याला आमचं समजून ते आमच्या मदतीला आले. तर मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि त्यांनी आमच्या गरिबाची जाणून घेतल्याबद्दल मी पहिला त्यांचे हार्दिक अभिनंदन करतोय. आणि मी या रहिवाशांना न्याय मिळावा याची मी TV9ला की त्यांनी हे वरच्या लेवलपर्यंत पोचवावं व आमच्या गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा. मी यांचे फार आभारी राहीन. आणि हा जो अन्याय आमच्या झोपडपट्टीवर हमेशा होतोय हा दूर व्हावा याची मी आपल्याला विनंती करेन की त्यांनी आज मंदिर तोडलं, बुद्धविहार मंदिर तोडलं. खरोखरच हे आमच्या याच्यामध्ये राहून सुद्धा आमची मंदिरं तोडली जातात. पण या अधिकाऱ्यांना जरासुद्धा त्या मंदिराबद्दल दयामाया नाही आहे, गरिबाची जाण नाही आहे. त्यांना कायदे त्यांच्या हातात नसताना सुद्धा, त्यांच्या हातात काही नसताना सुद्धा ते जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहेत. आमच्या श्यामनगरच्या लोकांना, गरीब लोकांना त्रास देत आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की हा आमच्या गरीब लोकांवरचा अन्याय थांबवावा व आमच्या गरिबाला न्याय मिळून लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतोय TV9 व सगळ्या अधिकाऱ्यांना. आजच्या कारवाईत 30 वर्षापासून असणाऱ्या झोपड्यांसोबतच अनेक वर्षांपासून श्यामनगर वासियांच्या श्रद्धेचे स्थान असणाऱ्या कालिका मातेचे मंदिर, शिवमंदिर, त्याचबरोबर अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या बुद्धविहारावरही कारवाई करण्यात आल्याने श्यामनगरमधील नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. बिल्डरांच्या इशाऱ्यावरूनच या कारवाईचे नाटक पालिका करीत असल्याचा आरोप 32 वर्षापासून श्यामनगरचे रहिवासी असणारे चंपकलाल राठोड यांनी केला. ये सर आज सोमवार गेले मंगळवारी सॉल्ट रिसिव्हर, म्युन्सिपाल्टी, पोलीस स्टेशन हे सर्व मिळून श्यामनगरमध्ये जवळजवळ वस्ती 500 घरांची वस्ती आहे. त्याच्यामध्ये मंगळवारी 12 तारीखला न कुणाला नोटीस देता, न कोणी रहिवाशांना कळवता यांनी हे झोपडे तोडले. झोपड्यांच्या बरोबर आमच्या अंबाबाईचा गणपतीचा मंदिर होता, शंकराचा मंदिर होता, जवळजवळ 30 वर्षाचं मंदिर, गणपतीचा, शंकराचा आणि अंबाबाईचा हे मंदिर पण ते लोकांनी तोडला. त्यांना विनमून पण ते लोक ऐकण्याची मनस्थितीत. पोलीस स्टेशन नव्हतं, सॉल्ट नव्हतं, रिसॉर्ट नव्हतं, म्युन्सिपाल्टी नव्हती. आणि तिथूनच थांबले नाही. तो आज दिनांक 18 तारीखला न विचारता हे लोक आले. साडेबारा पावणे 1च्या दरम्यान मध्ये. आणि आमचा बुद्ध विहार जो आम्ही आमचे जातीचे एक आमचा भगवान, एक आमचा प्राण होता,
एक श्रद्धा स्थान होता, त्या मूर्त्या पण घेऊन गेल्या आणि ते बौद्ध विहार जमीनदोस्त बनवला. आणि त्याच्याबद्दल जे आमचे काही लोक ज्यांना सहनशक्ती नाही झाली ते रडायला लागले, ते सर कुटायला लागले आणि त्याबद्दल ते लोकांना सुद्धा पोलीस स्टेशनला बंद करू गाडीमध्ये बंद घेऊन गेलेले आहेत आणि लाठीचार्ज पण केला. तो एक देवीचा मंदिर होता, छोटासा कालिका देवीचा मंदिर, तो पण फार जुना होता. तो ते मूर्ती पण घेऊन गेले आणि ते पण मंदिर जमीनदोस्त केला. आता त्याच्यामध्ये जे पब्लिक आमची रडायला लागली, कुटायला लागली, तो हे लोकांनी लाठीमार करून त्यांना जिकडे तिकडे पडायला लावले. ते एवढा अत्याचार झालेला आहे. तो महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार किंवा कोर्टच्या ताब्यात आज जागा असून आमची केस चालू आहे. आम्हाला झोपडे मिळो म्हणून आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही हायकोर्टात जे मॅटर दिलेलं आहे, आमच्या बाजूला स्टे ऑर्डर दिलेला आहे हायकोर्टाने आणि हायकोर्टाने आम्हाला स्टे देऊन सिटी सिव्हिलला 2005 मध्ये पाठवला की तुम्ही तिकडनं या आणि आजच्या नंतर तुमचे झोपडे जोपर्यंत तुम्हाला सिटीमधून तुमची केस संपत नाही तोपर्यंत हे तुमचा ऑर्डर राहील. बौद्ध विहारावर कारवाई केल्याने नागरिक संतप्त झाले. यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत दगडफेकीची घटनाही घडली. या घटनेत एका बेस्ट बसचे नुकसान झाले. बौद्ध विहारावर केलेल्या कारवाईत पालिकेने आडमोठी भूमिका घेऊन गौतम बुद्धांची मूर्तीही जप्त केली. तसेच इतर मूर्तीही त्यांनी जप्त केल्या. या कारवाईच्या विरोधात नागरिकांनी भव्य मोर्चा काढून अनधिकृतरित्या जप्त केलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती परत आणली. यावेळी प्रचंड जनमतासमोर झुकून पोलिसांनी या मूर्ती परत जागेवर आणण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त पुरविला. तर गौतम बुद्धांच्या मूर्तीला परत आणण्याच्या सोहळ्यात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नागरिकांनी घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. अखेर उद्ध्वस्त बुद्ध विहारात गौतम बुद्धाच्या मूर्तीची तात्पुरती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बुद्धवंदना करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी बौद्ध विहाराच्या आणि मंदिराच्या उभारणीसाठी 1 ट्रक रेती आणि विटा ताबडतोब देण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि याच्या पुढे या भांडुगावामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्ष. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. कोपरीतील पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचे मूल दगावले. मनसेने केली जाब विचारणा. सध्या शहरात पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांचे हाल होत असून ते दगावण्याच्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. कोपरीतील ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात 14 तारीखला शीतल चव्हाण या गर्भवती महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचाराकरिता तिला रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला कळवा पालिका रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. शीतलच्या नातेवाईकांनी तिच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिला तेथे नेले असता मात्र तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता नंतर येण्यास सांगितले. या सर्व बेजबाबदार वृत्तीमुळे या महिलेचे मूल दगावले असून सदर प्रकरणाविषयी मनसेने आवाज उठविला आहे. किशोर चव्हाण यांनी या घटनेची माहिती देत याला जबाबदार प्रशासन असल्याचे सांगितले आहे. मधीच 14 तारखेला जी घटना घडली त्यामध्ये एक बाळ दगावलं आहे. माझंच बाळ आहे ते शीतल चव्हाण आजच्या नवागाववरून ती बातमी.
तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालं. डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितलं की इथं स्टेटमेंट होत नाही, कळव्याला तुम्हाला जायला लागेल. तर 12 तारखेला आम्ही इथं आलेलो, तर त्यांनी पाठवलं कळव्याला. तर कळव्याला तिथं कुलकर्णी मॅडमने त्यांनी काय ॲडमिट करून घेतलं नाही. ते बोलले तुमची वेळ सांगितलं त्यांना की अंगावरनं पाणी जातं असं वगैरे सांगितलं, पण ते काय बोलले नाही अजून वेळ आले नाही, 15 तारखेला तुम्ही या. ठीक आहे, मग आम्ही 14 तारखेला इथं आलो सकाळी 11-11:30 वाजता डॉक्टर कोरडे यांच्याकडे. तर त्यांनी काय चिठ्ठी लिहून दिली आणि बाळाचे ठोके थोडे कमी जास्त होते त्यांना सांगितलं. तर 1-1.5 तास झाला त्यांना त्या महिलांना बसून ठेवलं, माझ्या आईला आणि मिसेसला बसून ठेवलं, गप्पा मारत बसले आणि तिथं काहीच हे नाही केलं. नंतर चिठ्ठी लिहून दिली 1.5 तासांनी आणि जावा तुम्ही कळव्यानंतर गेले, तिथं सोनोग्राफी काढा हे काढा आणि तिथं आम्हाला लगेच बाळ मुक्त झालं. सदर रुग्णालयातील डॉक्टर कोरडे इन्चार्ज असून मनसे महिलांनी यावर टीका केली. मनसे महिला ठाणे शहर अध्यक्ष सेजल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. लक्ष्मीचंद प्रसूतीगृह जे धोबीघाटात आहे कोपरीमध्ये, तिथे आम्हाला सकाळी बातमी आली की असं असं झालेलं आहे आणि आमची आज महिला सेना इथे येऊन डॉक्टरांची आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की शीतल किशोर चव्हाण या महिलेचं बाळ जगावलं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि डॉक्टरांशी बोलताना हे निदर्शनास आलं आहे की ते पूर्णपणे त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. ती महिला ॲडमिट झाली त्यावेळेला तिला पेनिंग होत होतं आणि पेनिंग होत असताना प्रशासनाचं हॉस्पिटलचं TMCचं काम होतं, जे TMCचं हॉस्पिटल आहे की तिथे गरीब महिलांना तो एक आधार असतो मोठा. आणि महिलेने सांगितलं की मला पोटात दुखतं आहे, पेनिंग्स होत आहे. त्यावेळेला तिला तात्काळ उपचार केले गेले नाहीत. इथून शिवाजी हॉस्पिटलमध्ये जा नाही तर प्रायव्हेटमध्ये जा अशा पद्धतीने सांगण्यात आलं. तो जो मधला वेळ गेला त्याच्यामध्ये ती महिला तिथून निघून गेली. नर्सचं काम होतं तिला ॲम्ब्युलन्समध्ये बसवणं, हॉस्पिटलमध्ये नेणं. तेवढ्या वेळामध्ये तिच्या प्रसूतीला विलंब झाला आणि ते बाळ दगावलं तिचं. आणि तिचं पहिलं सिझरिंग झालेलं, सेकंड चान्स तिला सिझरिंगचं करून पण होऊ शकली असते डिलिव्हरी. डॉक्टर ह्यांचं हल्ली एक बिझनेस स्वरूपात पण त्यांचं स्टेटमेंट थोडंसं माझ्या त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की आम्हाला हे एवढं वेतन असतं आणि हॉस्पिटलमधले इन्स्ट्रुमेंट खराब असतात, प्रॉपर तिथे ट्रीटमेंट केल्या जात नाही आहेत. पण हे गव्हर्नमेंटनंच घाणेरड्या पद्धतीचं आहे. त्या पद्धतीने अशा इथे ह्या ज्या इन्स्ट्रुमेंट येतात त्याच्यानंतर हे शिकलेले डॉक्टर की त्यांना वेतन मिळत नाही म्हणून गरिबांना प्रॉपर ट्रीटमेंट न होणं. आज आमच्याकडनं सगळ्या पद्धतीचे टॅक्स घेतले जातात. रोडवर चालताना, गाड्या चालवताना, गाड्या पार्किंग करताना सगळ्या पद्धतीचे टॅक्स घेतले जातात. मग हे सरकारचं किंवा ह्या शिकलेल्या डॉक्टरांचं असं मत का? हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे यांच्या महिला सेना म्हणून जे मी ठाण्यात आज शहर अध्यक्ष आहे, इथून ठाण्यातनं तरी मी नक्कीच आवाज उठवणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर
टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. मुलुंडमधील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध समाजसेवक राकेश शेट्टी यांचे मुलुंड स्टेशन बाहेर स्वाक्षरी अभियान. मुलुंडमधील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात गैर शासकीय संस्था एकतातर्फे मुलुंड स्टेशन परिसरात नागरिक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शासकीय स्तरावर होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध समाजसेवक राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कन्हैयालाल गुप्ता यांनी या मोहिमेच्या बाबतीत अधिक माहिती दिली. तर या प्रसंगी पोलिसांनी दडपशाहीचा वापर करण्याचा प्रयत्न करत कलम 144 वापरत जमावबंदीचा आदेश आणण्याचा प्रयत्न करून स्वाक्षरी मोहीम उधळण्याचा प्रयत्न केला. परंतु आयोजकांनी आम्ही शांततापूर्ण मार्गाने रेल्वेच्या हद्दीत परवानगी घेऊनच स्वाक्षरी मोहीम राबवित असल्याचे सांगितले. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानामुळे भ्रष्टाचार कमी व्हावा अशी अपेक्षा नागरिकांनी S9शी बोलताना व्यक्त केली. भ्रष्टाचार के लिए, दूसरा लेडीज को सेफ्टी के लिए
भ्रष्टाचार में सब महंगाई बढ़ा दिया है। ऑनियन का भाव, टमाटर का भाव, भाजी का भाव, अनाज का भाव वो कम होना मांगता है। तो अभी आप ये लोग दिल्ली में जाओ, प्रधानमंत्री को मिलके बात करो। हा म्हणजे भारतामध्ये आपल्या पूर्ण म्हणजे राजकीय ह्याच्यात म्हणजे बाकी सरकारी ह्याच्यात तो जो भ्रष्टाचार आहे तो पूर्ण हे झाला पाहिजे, त्यासाठी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे। इथे जे म्हणजे ते सांगतात, जे स्वयंसेवक बसले ते सांगतात की प्लीज कोऑपरेट अगेन्स्ट करप्शन, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जर तुम्हाला हे करायचं सहकार्य करायचं असेल तर सही करा म्हणून, त्यासाठी मी इथे सही केले। कारण आम्हाला मनापासून वाटतं की भ्रष्टाचार खरोखर संपला पाहिजे। मुलुंडमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकता संस्थेने राबविलेल्या अभियानाबद्दलची माहिती राकेश शेट्टी यांनी S9शी बोलताना दिली। ही जो जनहित साईन आम्ही घेत आहे ही मुलुंड पश्चिमचे सिनियर PI जीवाजीराव जाधवचे विरोध आहे। त्याने खूप अन्याय केलेला आहे, भ्रष्ट माणूस आहे। त्याने देवीलाल कोठारी म्हणून ज्वेलरी इथे स्वर्ण प्लाझा म्हणून आपले इथे आपले हे ज्वेलर्स आहे इथे, आणि त्यांनी डिमांड केलं होतं की त्यांचे जे ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाली होती त्याची NCचा रिपोर्ट मागितले होते, त्याला इन्शुरन्स क्लेम करायचा होता। पण जीवाजीराव जाधवने 1 लाख रुपये त्यांच्याशी मागितले। ही भ्रष्ट अधिकारी आहे, त्याने विरोध केल्यानंतर त्यांनी खूप त्याला पिटाई करून त्याला आतमध्ये टाकलं। त्यानंतर 22 आमचे मुलुंड ज्वेलर असोसिएशनचे ज्वेलरीचे सगळे मालिक तिथे गेलं त्याला विचारायला की तुम्ही कशाला असं केलं, कशाला त्याला अरेस्ट केला, तो त्याचा अधिकार मागतोय। पण जीवाजीराव जाधवने कोणताही वार्ता नाही ऐकता त्याला पण आतमध्ये टाकलं, आणि ही भ्रष्ट माणूस आहे तो। आणि ही सगळं रिपोर्ट आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय श्री RR पाटील साहेबांकडे केलेलं आहे। त्यांनी त्याला साइड ब्रांचमध्ये ट्रान्सफर पण टाकलं आहे। आता त्याला महाराष्ट्र MAT मध्ये तो चॅलेंज केलेला होता ही ऑर्डर, त्यानंतर त्यांनी मुंबई कमिशनरला पण जीवाजीराव जाधवने चॅलेंज करून मुंबई हायकोर्टमध्ये आता गेलेला आहे। आता ही जो सिग्नेचर कॅम्पेन आहे आम्ही चीफ जस्टिस मोहित शाह यांच्याकडे करणार आहे, आणि त्याला रिक्वेस्ट करणार आहे, त्याला मागणी करत आहे की ही भ्रष्ट अधिकारीला ताबडतोब कामातून काढून टाका म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन ठाण्यात मानवंदना करीत साजरा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन शिवतीर्थावर साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले होते। ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमाबाहेर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, सभागृह नेते नरेश मस्के, महापौर हरिश्चंद्र पाटील, RPI ठाणे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्यासह इतर शिवसैनिक येथे उपस्थित होते। मान्यवरांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस वंदन करून श्रद्धांजली वाहिली। व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी यावेळी हृदय सम्राटांचे व्यंगचित्रही येथे रेखाटले। नागरिकांनीही व्यंगचित्र पाहण्याकरिता गर्दी केली होती। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। सावरकर नगर मिनी स्टेडियम मध्ये ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ। ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2013-14 स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत। या स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण 16 पुरुष संघ व 16 महिला संघ सहभागी झाले आहेत। या स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी महापौर हरिश्चंद्र पाटील, उपमहापौर मिलिंद पाटणकर, स्थानिक नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका एकता भोईर, नगरसेवक एकनाथ भोईर, पालिका आयुक्त संदीप माळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेच्या पटांगणात श्रीफळ वाढवून स्पर्धकांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, तसेच अवकाशात फुगे सोडून समस्त खेळाडूंस लाख लाख शुभेच्छा दिल्या। महिला व पुरुष गटातील सामन्यास अखेरीस शुभारंभ करण्यात आला। दोन्ही गटातील सामने हळूहळू रंगू लागले। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. डेप्थ संस्थेतर्फे शाळकरी मुलांच्या हट्ट्याबाबत पालकांची कार्यशाळा संपन्न. डेप्थ संस्था ही मुलांचे भावविश्व सादर व समृद्ध करणारी अशी सामाजिक संस्था. या संस्थेमध्ये मुलांची वाढ होत असताना त्यांच्या मनात कशा प्रकारे हट्टाची भावना दृढ होते व पालकांनी त्यांना कशा प्रकारे हँडल केले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर स्वागत नंदी दासगुप्ता यांनी मानसशास्त्रात डॉक्टरेट केली असून सुषमा पालन या रेमोडियल एज्युकेशन क्षेत्रात 10 वर्ष कार्यरत आहेत. या दोघींनी आई व मुलांची व्यक्तिरेखा साकारत विविध संवाद येथे मांडले. पॅरेंटिंग हा प्रमुख विषय हाताळत चाइल्ड माइंड शेपिंग द बिहेवियर ऑफ चिल्ड्रन इत्यादी गोष्टींबाबत येथे पालकांशी कार्यशाळेअंतर्गत चर्चा करण्यात आली. ठाण्यातील सहयोग मंदिरातील सभागृहात ही कार्यशाळा संपन्न झाली. तर पालक व मुले यांच्यामध्ये निर्माण होणारे गैरसमज व दुरावा आटोक्यात आणण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. कळव्यात 4 मजली इमारत कोसळली, नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. ठाणे शहरात काही महिन्यांपासून इमारत कोसळण्याचे सत्र सुरू असून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. 2 दिवसापूर्वीच नौपाड्यात अशीच एक इमारत कोसळली असून आज पुन्हा एक इमारत कळव्यात कोसळली आहे. अन्नपूर्णा असे या इमारतीचे नाव असून या 4 मजली इमारतीत 25 कुटुंबांचे वास्तव्य होते. रात्री अचानक इमारतीचा पिलर कोसळल्याने तळमजल्यावरील रहिवाशांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश त्वरितच रहिवाशांना दिले. नागरिकांनी इमारत त्वरितच रिकामी केल्याने सुदैवाने येथे मोठी दुर्घटना होताना टळली. या संदर्भात स्थानिकांशी साधलेला संवाद. रात्री जगा ना पिलर वगैरे असा हल्ला, त्याच्यामुळे जे फर्स्ट फ्लोअरवरचे लोक होते ना ते आम्हाला बोलवायला आले की ते आमच्या घरी आले की बोलायला असा पिलर वगैरे जरा हे झालं. आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी थोडक्या याच्यामध्ये तेव्हा बघितलेलं, तेव्हा स्वतः पिलरला वगैरे क्रॅक वगैरे गेलेली आणि बाहेरनं वगैरे तडा गेलेला. एवढं काय असं वाटलं नाही, पण नंतर काय आलं, सगळेजण 2-4 जण आम्ही सगळेजण चर्चा करायला खाली उतरलो. तेवढ्यामध्ये तो पिलर आहे ना तो पूर्ण तुटला पिलर. तेव्हा आम्ही वरती गेलो, बिल्डिंगमध्ये म्हातारी वगैरे माणसं होती, छोटी वगैरे मुलं खूप होती. तेव्हा त्यांना प्रत्येकाला बाहेर काढलं, म्हणजे बाहेर काढलं असं थोड्या वेळामध्ये. आणि जस्ट बाहेर काढल्यानंतर 5-1 मिनिटानंतर हाडली बिल्डिंग लगेच खाली. असं म्हणजे असं काय आता सांगता नाही ना, ती वेळ एकदम वेगळीच होती, व्यक्त नाही करता येणार. यावेळी स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटील यांनी घटनेविषयी माहिती देत हे सर्व कधी थांबणार, कुठवर नागरिकांनी जीव मुठीत घेऊन राहायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. साधारण 1:15च्या दरम्यान फोन आला होता की बाबा बिल्डिंगमध्ये माती वगैरे पडायला लागलेली आहे. लगेच 5 मिनिटात आम्ही इथे आलो होतो. प्रकार बघितला तर लोकांनी सांगितलं की पिलर वगैरे खचला आणि माती पडायचा आवाज येतो. त्वरित इमारत खाली केली आणि मी पण साधारण लोकांनी इथलं खाली केली होती. फक्त आम्ही एक शहाणपणा केला की व्हॅल्युएबल्स कोणाला काढून दिले नाहीत. तेवढा वेळ गेला असता तर कदाचित अनर्थ झाला असता. तोपर्यंत शेवटचा माणूस बाहेर आला आणि आमच्या समोरच ती बिल्डिंग कोसळली. असं आहे की बऱ्याचशा बिल्डिंग आहेत ग्रामपंचायत प्लॅनपासून तेव्हापासूनच्या आहेत आणि काही बिल्डिंगी अशा आहेत की त्याच्यावर नंतर मजले चढवले गेले आहेत. 40-45 वर्षापूर्वीच्या बऱ्याचशा बिल्डिंगी आहेत. आणि विषय असा की लोकांची इच्छा रिडेव्हलपमेंट व्हावी, पण आहे त्या योजनेमध्ये त्यांचं कोणाचं पुनर्वसन होणं शक्य नाही. त्यामुळे ना रिपेअरिंग करू शकत तेवढी पण कोणाची कॅपॅसिटी राहिलेली नाही. तर या याच्यात आता जवळजवळ माझ्या या प्रभागात म्हणाल तर 45 बिल्डिंग अति धोकादायक म्हणून जाहीर करायला घेतलेली. शेवटी तुम्ही काहीतरी योजना द्या, नाही तर हे होतच राहणार. म्हणून घर मिळणार कुठून? कारण काही बिल्डिंगची तर परिस्थिती अशी आहे की लोक बिल्डिंग पडली म्हणून बाहेर आहेत, पण त्यांचे लोनचे हप्ते सुरू आहेत, तिथे बाहेर घराचं भाडं भरायचं. कशी काय लोक जगणार? मुख्यमंत्र्यांकडे मागणी एकच आहे, जे काही योजना देत आहे ती लवकरात लवकर द्या. आता अजून किती जीव जायची वाट बघणार, किती बिल्डिंग पडायची वाट बघणार. पण आता या बिल्डिंग खाली करायला घेतलं त्यांनी परत राहायचं कुठे? ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये का राहू शकतात का लोक? घटनास्थळी अग्निशमन अतिक्रमण विभाग दाखल झाले असून ढिगारा उपसण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांचे सर्व सामान या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये एकता एनजीओनी भ्रष्टाचार विरोधात राबवली स्वाक्षरी मोहीम. कळव्यात 4 मजली इमारत कोसळली, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळली जीवितहानी. तर भांडूपमध्ये अनधिकृत झोपडपट्टी व प्रार्थनास्थळावर पालिकेचा हातोडा. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.